प्रतीक्षानगर वार्ड क्रमांक 173 ची नगरसेविका शिल्पा किलुस्कर जी आमच्या सोबत आहेत। ताई, हा जो शिवाजी चौक मध्ये मधोमध रस्ता खचला आहे किंवा तो खड्डा झालेला आहे, नेमकं काय प्रकार आहे? हे बघा, आम्ही आता तुम्हाला दाखवते माझ्या फोनवरती। हे बघा, हा तो आहे। आम्ही याची वारंवार सगळे हे जे आहेत आता ते आपले BMCचे ऑफिसर आहेत, त्यांच्याबरोबर राहून आम्ही प्रतीक्षानगरमध्ये जेवढे पण खड्डे पडलेत त्या सगळ्या गोष्टीची आम्ही त्यांना वारंवार त्यांना कल्पना देतो। त्यांना आम्ही सांगतोय की कुठे काय होतंय, कुठे काय होतंय। पण मला तरी आता असं वाटायला लागलंय की म्हणजे आमच्या इकडचे जे F North वाले ते इथे बिलकुल पण लक्ष देत नाहीत। कारण जर असं असतं ना तर आज इथे झालं नसतं। कारण जेव्हा रोड बनवत होता, जेव्हा त्या लोकांनी तिथे जे चेंबर टाकले, ते चेंबर टाकतानाच आम्ही त्या लोकांना सांगितलेलं की साईडचं नट बोल्ट आहे ना ते निघालंय, तिथे थोडासा खड्डा आहे। तुम्ही जेव्हा रोड बनवाल तेव्हा तिथे ते व्यवस्थित तुम्ही ते सिमेंट करा किंवा त्याच्यानंतर मग तिथे तुम्ही जर डांबर लावत असाल तर तुम्ही त्याला ते व्यवस्थित लावा आणि तो एकदम इव्हन करा। ते काय मला बोलले की नाही, बस जाणार तर होणार, बस जाणार तर होणार। पण जर नट बोल्टच निघालाय तर बस जाऊन तरी मला तरी वाटत नव्हतं होणार नाही। म्हणजे जरी मला तरी काय माहिती नाही, अशा लोकांना कळते तर हे इंजिनियरचे लोक आहेत, तरी पण ह्या लोकांना ती गोष्ट साधी गोष्ट काय नाही कळली मला ते माहिती नाही। त्याच्यानंतर त्या झाकणाचा आवाज येत होता, त्यांनी तिथे येऊन फक्त ते डांबराचे फक्त ते 2 तुकडे लावले, आवाज तो बंद झाला। आता मध्ये मॅनहोलच्या गोष्टी झाल्या, तेव्हा त्यांनी येऊन त्याच्यामध्ये त्या लोकांनी जाळी लावून गेली। तेव्हा पण मी रात्रभर तिथे उभी होते। जो प्रत्येक मॅनहोल जेव्हा तो करत होता मी तिकडे उभी होती। मी त्या माणसाला ओरडून सांगत होते, वो पॅकिंग ठीक से लगा, पॅकिंग ठीक से लगा। पण तेव्हा त्यांनी अजिबात ती पॅकिंग नीट लावली नाही आणि शेवटी जे नव्हतं व्हायचं तेच झालं। पण हा महत्त्वाचा म्हणजे मधोमध रस्त्याचा खड्डा आहे, कुणीही त्यामध्ये पडू शकतो किंवा वाहनं येतात, कारण हा प्रमुख रस्ता आहे प्रतीक्षानगरचा जाण्याचा। हो बरोबर आहे, बघताय तुम्ही, कारण आमच्या प्रतीक्षानगरचा एंट्रन्स पॉइंटच आहे तो आणि तिकडनं सगळ्याच प्रकारच्या गाड्या जात आहेत। बस जात आहे, स्कूल बस जात आहेत, त्याच्यानंतर मग गाड्या जात आहेत, बाईक जात आहेत। म्हणजे आमच्या प्रतीक्षानगरचा जो मेन एंट्रन्स आहे तोच आहे, म्हणून आम्ही सदान कदा इथे लक्ष असतो। येता जाता आम्ही बघतो, आम्ही त्या ऑफिसर लोकांना फोटो दाखवतोय, त्यांच्याबरोबर व्हिजिटही करतोय, तरी सुद्धा ते लोक इथे आमच्या इथे लक्ष द्यायला मागत नाहीये। कॉन्ट्रॅक्टरची चूक असं वाटतं तुम्हाला म्हणायचं? मी त्या याच्यामध्ये म्हणेन कॉन्ट्रॅक्टर पासून जो वरपर्यंत जो कोणी असेल ना त्या सगळ्यांची चूक आहे। कारण जर कॉन्ट्रॅक्टरने असं काम केलं म्हणजे ह्याच्यावरती जे लोक असेल त्या लोकांनी येऊन तिथे बघितलंच नाहीये, त्या लोकांनी तिथे त्या कामाचा आढावा घेतलाच नाही, बाबा तू काय केलंस। आता मी एवढी ओरडून त्यांना सांगते तरी पण ते लोक मला एवढं निग्लेक्ट करताय आणि मला सोडून ते लोक बाकी सगळ्या लोकांचं ऐकतायत। मग आता मी कुणाकडे जायला पाहिजे अशा गोष्टीमध्ये? पण प्रश्न एक आहे की भाजपची सत्ता आहे मनपामध्ये मॅडम। बघा, इथे सत्तेचं वगैरे मला तरी मी त्या गोष्टी तरी सांगणार नाही, पण मी ह्या लोकांना फक्त एवढंच सांगणार आहे की हे जे कोणी ठेकेदार आहेत ह्या लोकांना अजून तरी असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत, म्हणून ते लोक अजूनही त्यांचा मनमर्जीचाच कारभार करतायत। आणि हे फक्त आमच्या प्रतीक्षानगरमध्ये नाही, तुम्ही पूर्ण मुंबईमध्ये बघा, ह्या ठेकेदार लोकांना अजूनही असं वाटतं की आम्ही सत्तेमध्ये नाहीये किंवा ते लोक आम्हाला सिरियसली घेत नाहीये। पण आता मला असं वाटतं की ह्या अशा कामामधनं आम्हाला त्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे की ॲक्च्युली आम्ही काय काम करतोय आणि आम्ही तिथे कशासाठी उभे आहोत ते। शेवटचा प्रश्न, आता हा रस्ता खचलाय किंवा खड्डा झालाय, कधीपर्यंत दुरुस्त होईल, काय तुम्ही काय सांगाल नगरसेविका म्हणून? मी आता ऑलरेडी सगळ्यांबरोबर बोलली आहे, माझ्या ऑफिसर लोकांबरोबर बोलणं झालं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते लोक रात्री येऊन तिथे ते काम करणार आहेत। आता मी पण आता इथे बघणार आहे, उभी राहते, बघा ते लोक किती वाजता येतात आणि किती वाजता काम चालू करतात आणि मेन म्हणजे कोणत्या दर्जाचं काम करतात। आता मला ते सुद्धा बघावंच लागणार आहे, मला तर असं वाटतं। विरोधकांचा आरोप आहे की निकृष्ट दर्जाचं काम आहे, 6 कोटी खर्च झाला, भ्रष्टाचार झाला। आता विरोधकांना काम असंच आहे बोलायला की भ्रष्टाचार आहे, त्याच्यानंतर मग त्या लोकांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे। मी असं म्हणेन की हा निकृष्ट नाही, पण ह्या लोकांनी इथे बेजबाबदार पद्धतीने काम केलं आहे। कारण आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, आपल्याकडे सगळ्या प्रकारची उपकरणं आहेत, आपण चांगल्या प्रकारच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आणू शकतो। पण मला असं वाटतं की ठेकेदारांच्याच मनामध्ये नाही आहे की चांगल्या प्रकारचं काम करायला पाहिजे किंवा उच्च प्रकारचं जे काय आहे तो तुम्ही दर्जाचं काम तुम्ही आम्हाला करून द्यायला पाहिजे। त्या नगरसेविका मॅडम केलुस्कर, त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो काम आहे तो आज रात्रीच होणार आहे। या संदर्भात त्यांची बोलणं कॉन्ट्रॅक्टर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेलं आहे। मात्र आता आपल्याला पाहावं लागणार की हा जो काम आहे, जो खड्डा पडलेला आहे, तो कधीपर्यंत पूर्ण होणार आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबलीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।